जालना शहरातील एका घरातून 17 लाख रुपयाची रोख रक्कम आणि चांदी चोरणाऱ्या चोरट्यांना कदीम जालना पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत। या चोरट्यांच्या ताब्यातून 100% मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं असून जिल्ह्यातील ही पहिलीच अशी कार्यवाही मानली जात आहे। जालना शहरातील महानगरपालिकेसमोर असलेल्या शिवशक्ती मिल येथील नरेंद्र गुलाबशाह सावजी यांच्या घरात 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दरम्यान 6 वाजता ही चोरी झाली होती। त्यानंतर या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी अवघ्या काही तासातच चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून 17,76,000 रोख आणि 5 किलो वजनाच्या चांदीच्या विटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडेभराड याला बेड्या ठोकल्या आहेत। विशेष म्हणजे आरोपी हा सर्व मुद्देमाल घेऊन फरार होण्यासाठी त्याची स्कॉर्पिओ दुरुस्त करून राहिला होता। असताना पोलिसांनी बेड्या ठोकल्याचे सांगण्यात आले आहे। पुढील प्रयत्न यशस्वी ठरला असून ही कार्यवाही पोलीस अधीक्षक संजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कर्मचारी बाबा गायकवाड, विलास राऊत, सदाशिव राठोड यांच्या पथकाने केली। काल 12 नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलीस स्टेशन तक्रार प्राप्त झाली होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये एक व्यापारी नरेंद्र गुलाबजी सावजी याच्या घरात दिवसात कोणीतरी चोरांनी 9.5 लाख कॅश, 5 किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे। लगेच त्याची घटनाची गंभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जालना पोलीस स्टेशन DYSP कुलकर्णी साहेब, फोरेन्सिकची टीम, LCBची टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती। पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की कोणी इनसाइडरचा याच्यामध्ये रोल असेल, कारण काही जास्त सामान अस्तव्यस्त नव्हता आणि चाबी काढली, अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली। तर त्या लिंकवर वर्कआउट करताना त्यामध्ये 2 आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडेभराड हे दोघे जालनाचे लोकलच आहे। या दोघांना अटक केलेला आहे आणि याच्याकडून 100% मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे। याच्यामध्ये काय एकूण 17,76,000 किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे। हे चांगली आणि तत्पर कामगिरी केल्यामुळे, कारण त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता, तर त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे। कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यावर पण आमची तपास आता पुढची सुरू आहे। ही कामगिरी करण्यासाठी PI श्री शेवाळे, PSI मोरे, हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, बाबा गायकवाड, दिलीप गायकवाड, संदीप चव्हाण, मतीन शेख, इमरान खान, हमजद पठाण, धरमपाल सुरडकर आणि महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे या सर्वांनी याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करणे, याला योग्य तो रिवॉर्ड आम्ही देणार आहोत। थँक्यू। त्यामध्ये एका आरोपीवर एक आर्म्स ॲक्टचा केस आहे जुना, पण असे चोरीचे गुन्हे नाही आहे। आणि पण या केसमध्ये 100% त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुद्देमाल पण त्याच्याकडून रिकव्हर झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, जालना।